अन्नदात्यासाठी अन्नत्याग अतिशय अवघड अशी जबाबदारी घेऊन आज युवक आमदार रोहितदादा पवार या ठिकाणी आंदोलन सुरू केलंय। खरं तर गल्लीपासून दिल्लीपर्यंत अत्यंत कोडगं असं सरकार आज या ठिकाणी असल्यामुळे ही वेळ येते। जय जवान जय किसान अशी एक घोषणा देशभर होती, पण हे दोन्हीही जवान आणि किसान मोडीत काढण्याचं काम आजचं सरकार करतंय। जवान म्हणजे सैन्य दल, त्या ठिकाणी अग्निवीर ही योजना जिथं 4-5 वर्षासाठीच सैन्य दलात भरती करायची आणि मग त्यानंतर त्या सैन्याने काय करायचं, निव्वळ बंडखोर माणसं किंवा ज्यांना काहीही भवितव्य नाही अशी माणसं तयार करणं, अशीच योजना ही जय जवान या नावाखाली मोडीत काढून अग्निवीर ही योजना सुरू केली। आणि किसानांच्या बाबतीत तर अतिशय भयानक परिस्थिती। आता अनेकांनी उल्लेख केला की ज्या आजच्या मुख्यमंत्र्यांनी 7-12 कोरा 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 अनेक वेळा म्हणून हे निवडणूक जिंकली आणि पुढं निवडणुकीत म्हणायचं असतं असं म्हणून फसवणूक केलेली आहे। शेतमालाला कोणत्याही दर अजिबात दिलेला नाही, उलट शेतमालासाठी आवश्यक असणारा कच्चा माल, खतं वगैरे या सगळ्या गोष्टी अतिशय महाग केलेल्या आहेत। आज शेतकरी आत्महत्या करतोय। खरं तर मगाशी अनेकांनी उल्लेख केला त्याप्रमाणे पंजाबच्या शेतकऱ्यांनी जी आंदोलन केलं वर्षभर आणि ते अनेक नवीन कायदे मागे घ्यायला लावले, त्याच पद्धतीचं हे आंदोलन भविष्यात होणं गरजेचं आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची म्हटलं की यांच्याकडे पैसा नाही, पण अनेक उद्योगपती कर्ज काढतात, सरकारला फसवतात आणि पळून जातात परदेशात। त्यामध्ये अनेक गुजराती जास्त आहेत। वास्तव आहे, GST या नावाखाली गुजराती सांगेल तसे असा कारभार या सध्या देशात सुरू आहे। ही परिस्थिती आपल्याला मोडून काढणं गरजेचं आहे। मणिपूर पेटलेलं असताना इथं पंतप्रधानाला आणि देशाच्या गृहमंत्र्यांना तिथं जावंसं वाटलं नाही गेले 1-2 वर्ष। जे आम्हाला नको आहे ते शक्तिपीठ मात्र इथं द्यायला लागले। ते प्रचंड विरोध असताना शेतकरी देशोधडीला लावण्याचं काम या शक्तिपीठाच्या मार्गातून करतायत। इथं कोल्हापूर, रत्नागिरी, मंगळवेढा, सोलापूर या ठिकाणी मार्ग आहेच। तो मार्ग आहे त्या पद्धतीनं आणखी मोठा करणं शक्य आहे, पण यांना चंद्रपूर गडचिरोलीतून गोव्याकडं अदानी अंबानी यांचा कच्चा माल नेणं आणि आणणं यासाठी शक्तिपीठ हा मार्ग त्यांना तयार करायचा आहे, पण नाव देत आहेत वेगवेगळ्या देवांचं आणि शक्तिपीठांचं। वास्तविक हे सगळं खोटं आहे। अदानी आणि अंबानीच्या सोयीसाठी हा शक्तिपीठ मार्ग करतायत, शेतकऱ्यांना देशोधडीला लावून। त्यात अनेक अडचणी शेतकऱ्याला येणार आहेत, त्याला जबर आपण विरोध करतोय, तो यशस्वी व्हायलाच हवा। या निमित्तानं आमदार रोहितदादांनी आंदोलन सुरू केलंय। त्या आंदोलनाला आम्ही रयत सेवक आणि रयत शिक्षण संस्था यांच्या वतीनं, कर्मचाऱ्यांच्या वतीनं पूर्णपणे पाठिंबा देतोय। रोहितदादांना मी थोडंसं सांगू इच्छितो की मी 2002 ते 2006 या काळात कर्जतला महात्मा गांधी विद्यालयात प्राचार्य म्हणून काम केलंय। या ठिकाणी सपकाळ सर दिसत आहेत, किरण पाटील, आणखी आमचे बोळी सर, कोपरगावहून आलेले अनेक रयत सेवक या ठिकाणी आहेत। कर्जतची बरीचशी मंडळी या ठिकाणी मला दिसत आहेत। या निमित्तानं आलेल्या सर्वांचं स्वागत आणि या आंदोलनाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे। धन्यवाद। यानंतर माळशिरस तालुक्यातील मच्छिंद्र गोरड सर या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील। आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रोहितदादांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दिला त्याबद्दल सर्वप्रथम मी तुमचा आभारी आहे। मित्रांनो, मी या ठिकाणी रोहितदादांना सांगू इच्छितो की दादा आतापर्यंतचा शेतकरी होता तो शेतकरी शेतात आणि रानावनात काम करणारा शेतकरी होता, परंतु आताचा जो शेतकरी आहे तो शेतकरी रानावनात काम करून सोशल मीडियावरती काम करणारा हा शेतकरी आहे। दादा, तुम्ही तुमचं आंदोलन हे चालू ठेवा। महाराष्ट्रातून तुम्हाला सपोर्ट भेटतोय आणि भेटल्याशिवाय राहणार नाही। आणि या महाराष्ट्रातील
सोशल मीडियावरचा जो शेतकरी आहे तो शेतकरी आणि तरुण तुमच्या पाठीमागे उभा आहे. मला सांगायचं एवढंच की या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलो, परंतु मी तुम्हाला एकच उदाहरण सांगणार आहे. मित्रांनो, एक आचारी होता आणि त्याला भाकरी करायला सांगितली होती. भाकरी करत असताना त्याची भाकरी करपत होती. तोच म्हणला की हा तवा नीट नाही. मित्रांनो, त्यानं सांगितलं तवा बदला. तवा बदलला. त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा भाकरी करपली. पुन्हा त्यानं सांगितलं पाणी नीट नाही. पाणी बदललं. पुन्हा भाकरी करपली. पुन्हा त्यानं सांगितलं की पीठ चांगलं नाही. मित्रांनो, पुन्हा परत ना पीठ बदललं. पुन्हा भाकरी करपली. आणि मित्रांनो त्यानं शेवटी सांगितलं की चुलच चांगली नाही. परंतु मित्रांनो, मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की अरे पाणी चांगलं नाही, पीठ चांगलं नाही, भाकरी चांगली झाली नाही हे म्हणण्यापेक्षा मित्रांनो आपल्याला बदलायचं होतं काय, तर तो आचारीच बदलायचा होता. आणि ते काम मित्रांनो आता आपल्याला सगळ्यांना करायचंय. मी रोहित दादांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना विनंती करतोय की आपण सर्वजण या महाराष्ट्रातून पंढरपूरच्या दिशेने निघा आणि या पंढरपूरमध्ये रोहित दादांना मित्रांनो या आंदोलनासाठी सगळ्यांनी सपोर्ट करून या महाराष्ट्रातील सरकारला जागं करायचं काम तुम्ही आम्ही या सर्वांनी मिळून करायचं आहे. आणि ही सर्वांची आपली जबाबदारी आहे. एवढंच बोलतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीनं जी शासनाने कर्जमाफी दिली आहे, खऱ्या अर्थानं त्या कर्जमाफीचं नाव कर्जमाफी नाही तर कर्ज वसुली आहे असं म्हणावं लागेल. महाराष्ट्राच्या युवकांचे नेते आदरणीय रोहितदादा पवार साहेबांनी आज अन्न त्याग आंदोलन केलंय. दादा, खऱ्या अर्थानं या जिल्ह्यामध्ये तुम्ही येत असताना खऱ्या अर्थानं या जिल्ह्याची पूर्व परिस्थिती आणायची असेल तर आपल्याला याच्यामध्ये अधिकचं लक्ष घालावं लागेल. ज्या 2009 सालाला या देशाचे केंद्रीय मंत्री आदरणीय पवार साहेब असताना या देशामध्ये 72,000 कोटी रुपयाची कर्जमाफी दिली होती. त्याच्यामध्ये माझ्या शेतकरी भावांना मला सांगायचंय की सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला होता. हे भारतीय जनता पार्टीचं सरकार हे फसवा सरकार आहे आणि हेच आपल्याला घराघरापर्यंत आता पोहोचवायचं आहे. कारण खऱ्या अर्थानं सत्ता आणि सत्तेनंतर संपत्ती 2014 पासून या राज्यामध्ये आणि देशामध्ये वाढत असलेली महागाई, खऱ्या अर्थानं मला या सगळ्या शेतकरी बांधवांना एक विनंती करायची आहे की 2004 साली या जिल्ह्याचे नेते आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांच्या नेतृत्वात हा जिल्हा सुखानं आणि गोविंदानं नांदत होता. आज या सोलापूर जिल्ह्याची काय अवस्था झाली आहे, मला तुम्हाला सगळ्याला विनंती करायची आहे की या 2004चा विजयदादांच्या नेतृत्वातला जिल्हा आपल्याला पुन्हा उभा करावा लागणार आहे. आणि रोहित दादा, तुम्हाला मला विनंती करायची आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सुद्धा महत्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. आज या सोलापूर जिल्ह्याच्या कर्जमाफीच्या तर बाबतीमध्ये दादा आम्ही तुमच्या सोबत आहेत, पण या सोलापूर जिल्ह्याच्या चिंध्या होताना या तालुक्यातला आणि या जिल्ह्यातला सर्वसामान्य माणूस बघतोय. या जिल्ह्यामध्ये सत्तेसाठी सगळे पुढारी एका बाजूला जात असले तर या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाला विजयदादांच्या नेतृत्वातला 2004चा जिल्हा आम्हाला उभा करायचा आहे. खऱ्या अर्थानं आज आपण सर्वजण बघतोय, आज उजनी धरणाची अवस्था तीच आहे, कर्जमाफीची अवस्था तीच आहे. या सरकारने खऱ्या अर्थानं शक्तीपीठ काढण्यापेक्षा विद्यार्थी शिकण्यासाठी एखादं ज्ञानपीठ काढलं असतं तर या जिल्ह्यातला सर्वसामान्य शेतकरी माणूस या सरकारवरती खुश झाला असता. पण हे सरकार सातत्यानं शेतकऱ्याला सूडबुद्धीचं राजकारण करून पाहत आहे. हे सरकार शेतकऱ्याच्या विरोधी सरकार आहे. मला तुम्हाला या निमित्तानं सांगायचंय, या पुढच्या काळामध्ये रोहित दादांच्या आंदोलनाची कोणतीही दिशा असेल, दादा या जिल्ह्यातला सर्वसामान्य शेतकरी आपल्या पाठीशी, पवार साहेबांच्या पाठीशी आणि विजयदादांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने आपल्याला उभा राहायचंय. ज्यांनी या जिल्ह्याला गेली 50 वर्ष तळहाताच्या फुडासारखं सांभाळलं त्या आदरणीय विजयदादांचा आज वाढदिवस आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं आपण विजयसिंह दादा मोहिते पाटील साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया. दादा, तुम्ही निश्चिंत राहा, आम्ही 2004चा जिल्हा पुन्हा उभा करतोय. एवढा बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.